गोंदियाच्या टीबीटोली ग्राउंडवर काल भारतीय जनता पक्षाची कर्तव्यपूर्ती आशीर्वाद सभा पार पडली असून या सभेला संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावत सभेला संबोधित करत गेल्या 5 वर्षात विनोद अग्रवाल यांनी सर्वात जास्त कामे केली असल्याची ग्वाही देत येत्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभेत कमळ फुलणार असल्याची हमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आज मला अतिशय आनंद आहे की आपले लाडके आमदार विनोद अग्रवाल यांचा सन्मान करण्याकरता आणि त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाकरता खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत। मी 25 वर्ष विधानसभेमध्ये आहे। 25 वर्षामध्ये उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता सर्व प्रकारचे पद मी बघितले। अनेक पुरस्कार मला मिळाले, पण मी एक गोष्ट सांगतो, 5 वर्षामध्ये विनोद अग्रवालनी जेवढी कामं केली एवढी कामं करणारा आमदार मी बघितला नाही। 25 वर्षाच्या माझ्या इतिहासामध्ये 5 वर्षात एवढा निधी ओढून आणणारा, एवढा विकासाचा पाठपुरावा करणारा, एवढा या ठिकाणी जनसामान्यांकरता काम करणारा ऐसा विधायक मैंने आज तक नहीं देखा। मैं तो विनोद जी, मैं यहां तुमको सलाम करता हूं, सलाम करता हूं। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही चूक केली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले। कभी कभी हम लोग भी गलती कर देते हैं। हमको पता ही नहीं था कि अपने घर का बच्चा इतना बड़ा है। 19 में हमको ये अकल आ जाती तो 19 में यहां कमल खिल जाता। लेकिन आज का संकेत देखो, कमल कहां खिलता है? कीचड़ में खिलता है। कमल पानी में खिलता है। जहां कीचड़ है, जहां पानी है, वही कमल खिलता है। हम लोग विनोद बाबू आ गए। मेरा नाम देवेंद्र है, देवेंद्र यानी इंद्र है, इंद्र साक्षात बारिश लेकर आ गया और तुम्हारे लिए कमल खिलाने के लिए आ गया। तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना सांगितले की विनोद अग्रवाल हे आम्हाला कधी सोडून गेले नव्हते, ते पुन्हा आपल्या सोबत आले आहेत। त्यामुळे मी फक्त विनोद अग्रवाल यांच्या स्वागत करायला आलो आहो। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जी मशीन समोर येईल त्यावरील कमळ चिन्हाचा बटन दाबून विनोद अग्रवाल यांचा हात मजबूत करा, असे बावनकुळे म्हणाले। विनोद अग्रवालजी हे आपल्याला सोडून गेलेच नव्हते कधी, पण पुन्हा एकदा नव्या जोशाने, नव्या ताकदीने विनोद अग्रवालजींनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं कमळ हातात घेऊन या गोंदिया जिल्ह्यामध्ये, गोंदिया विधानसभामध्ये पुन्हा रणशिंग फुकला आहे। आणि मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की पुन्हा एकदा विनोद अग्रवाल भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून काम करणार आहे। मी फक्त विनोद अग्रवालचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी आलो आहे। माननीय देवेंद्रजी यांनी मी विनोद अग्रवालचं या ठिकाणी स्वागत करून मी तुम्हाला विनंती करतो, जेव्हा आपल्याकडे मशीन येईल त्या मशीनवर कमळ चिन्हाची बटन दाबून विनोद अग्रवालच्या पाठीशी सर्वांनी राहावं, एवढीच विनंती आपल्याला करतो। तर गोंदिया विधानसभेत आतापर्यंत जी कामं झाली आहेत त्याचे श्रेय फक्त आणि फक्त विनोद अग्रवाल यांना जात असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर विनोद अग्रवाल यांनी माझ्याकडे ज्या विकास कामांची मागणी केली त्या डांगोरली बॅरेज तसेच पिंडकेपाल जलसिंचन योजना मागितली असल्याची सांगत आज मी यासाठी आलो असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले। जब मैंने कहा अब बहुत हो गया, अब कमल हाथ में लेना है, उन्होंने कहा भाऊ आपसे कोई मैं शर्त रखता नहीं हूं, लेकिन फिर भी एक इच्छा मेरी है, आप अगर मेरा सस्पेंशन वापिस होगा, मैं पार्टी में स्थापित हो जाऊंगा तो आपको आना पड़ेगा। मैंने बोला मैं तो आऊंगा। बोले सिर्फ आओगे ऐसा मत करो, आप खाली हाथ मत आना,
आप आते समय मैंने 5 साल मेहनत की है, आप आते समय मेरे लिए डांगुरली का बैरेज लेकर आना और साथ में पिंड के पार भी मेरे लिए लेकर आना। मैंने बोला चिंता करो मत, तुमने मेहनत करके सब करके रखा है, बस कैबिनेट की मान्यता बाकी है। मैंने पिछली कैबिनेट में डांगुरली को मान्यता दी और उसके बाद ही उसका ऑर्डर लेकर यहां आया और विनोद बाबू को हाथ में दिया। मैंने कहा खाली हाथ नहीं आया हूं विनोद, डांगुरली भी लाया हूं। हमारे विभाग ने लिखा था इसको मान्यता नहीं दे सकते, मिनिस्टर के रूप में मुझे अधिकार है। मैंने उसको ओवर रूल किया और आपके लिए विनोद जी पिंड के पार को भी मैंने मान्यता दे दी। और मैं ये बताना चाहता हूं, डांगुरली बैरेज का अगर श्रेय किसी को जाता है तो विनोद अग्रवाल को ही जाता है। और हाँ, उनके साथ में हमारे प्रफुल्ल भाई भी थे, उन्होंने मुझे 2 बार फोन किया, बोले विनोद बार बार बोल रहा है। मैंने बोला आप चिंता मत करो प्रफुल्ल भाई, विनोद की चिंता मैं कर रहा हूं, 100% ये होने वाला है। और आजकल हमारे कोई पुराने मित्र सारी चीजों का श्रेय वही लेकर जा रहे हैं। वो बोलते सब मैनेज किया, ये भी मैंने किया, वो भी मैंने किया, वो भी मैंने किया। मेरे को तो लगा भारतीय जनता पार्टी की स्थापना तो उन्होंने नहीं की। इसलिए बहुत साफ शब्दों में कहता हूं, कोई श्रेय नहीं ले सकता। यहां के मेडिकल कॉलेज का श्रेय ये हमारे विनोद अग्रवाल का है, डांगुरली का श्रेय विनोद अग्रवाल का है, पिंड के पार का श्रेय विनोद अग्रवाल का है, 200 करोड़ रुपए पीने के पानी की योजनाएं उसका श्रेय विनोद अग्रवाल का है। ये सारी चीजें यहां पर जो हुई, ये सारी चीजें विनोद अग्रवाल के कारण यहां पर हुई है। और इसलिए मैं ये कहना चाहता हूं कि विनोद जिस प्रकार से पिछले 5 साल काम कर रहे थे, मुझे बहुत खुशी है कि उन्होंने इस गोंदिया का चित्र बदलकर दिखाया है। तर यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांना विचारणा केली असता गोंदिया विधानसभेत 5 वर्षात जी कामं केली आहेत ती कामं गेल्या 27 वर्षात माजी आमदार यांनी केली नसल्याचे त्यांनी सांगितले। तर येत्या नोव्हेंबर महिन्यात गोंदिया विधानसभा क्षेत्राचे रावणरूपी माजी आमदार यांना जनताच धडा शिकवेल असल्याचे विनोद अग्रवाल म्हणाले। जनतेला माहित आहे की भ्रष्टाचारी कोण आहे। आज गोपालदासजीकडे कोणते मुद्दे नाहीत, त्यांनी 27 वर्षामध्ये काय केले ते सांगू शकत नाही, येणाऱ्या काळामध्ये ते काय करणार आहेत ते सांगू शकत नाही। आणि ते म्हणतात मला विकासाकरता 5 वर्ष द्या, म्हणजे ते मान्य करतात की मागे 27 वर्षामध्ये त्यांनी विकास केलेला नाही। जनतेने 5 वर्ष आमचे बघितलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये योग्य निर्णय जनता घेणार आहेत। आणि जे त्यांनी मला रावण म्हणून संबोधित केलेलं आहे, तर मी त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये रावण कोण आहे आणि राम कोण आहे, सत्य कोण आहे याचा निर्णय गोंदिया विधानसभेची जनता करणार आहे। त्यामुळे महायुतीमध्ये अजून जागा वाटपाचे ठरले नसले तरी गोंदिया विधानसभा क्षेत्राची जागा ही भारतीय जनता पक्षात लढेल अशी अप्रत्यक्ष घोषणा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। त्यामुळे येत्या काळात गोंदिया विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा कमळ उगवतो का हे आता पाहण्यासारखं असेल।